अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू। 10% तरी देखील लागतील, कारण काहींच्या नमस्कार शेतकरी मित्रांनो, 3 वर्षाचा पीक विमा खात्यात जमा होणाऱ्या शेतकरी मित्रांनो, हे ड्रीप 22,000 पेक्षा जास्त मिळणार आहे। ते कोणत्या पिकाला मिळणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत शेतकरी मित्रांनो। 22, 23 आणि 24चा पीक विमा सर्व विमा एकत्र जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो। त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी 2025 सालाची सुरुवात आनंदी ठरत आहे शेतकरी मित्रांनो। सगळं 3 वर्षात नैसर्गिक आपत्ती अभियानात पाऊस, अवकाळी, गारपीट, कीटके, पिकांचा मोठ्या प्रमाणातील नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते शेतकरी मित्रांनो। याच्या पूर्वभूमीवर राज्य सरकारकडून एकत्र ही निर्णय घेण्यात आला आहे की 2022, 23 आणि 24चा या 3 वर्षाचा पीक विमा एकत्रपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो। काही जिल्ह्यांमध्ये गेल्या 3 वर्षातील पीक विमा नुकसान अहवाल नियमानुसार पूर्ण न झालेले शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार उशीर झाला होता शेतकरी मित्रांनो। फुलकित उपक्रम, विशेषकरण पीक विमा कंपन्यांना आणि कृषी विभागाने यांच्या कायदेशीर प्रक्रियेमुळे विलंब झाला होता शेतकरी मित्रांनो। 2025 मध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारने 3ही वर्षांचा रक्कम एकत्रपणे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आता मोठी रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो। कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे? सोयाबीनसाठी शेतकरी मित्रांनो 10,000 ते 18,000 आणि भात आणि धान्य त्याच्यासाठी 12,000 ते 20,000 रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। कापूस पिकांसाठी 15,000 ते 25,000 पर्यंत मिळणार आहे। ज्वारी आणि बाजरी याच्यासाठी 8,000 ते 14,000 मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। मक्कासाठी 10,000 ते 17,500 रुपये आणि ऊसासाठी 20,000 पेक्षा जास्त, कडधान्यासाठी 8,000 ते 16,000 मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। प्रत्येक जिल्ह्यामध्ये अहवालानुसार रक्कम बदलली जाते शेतकरी मित्रांनो। कोणत्या जिल्ह्यात रक्कम सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो? उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये रक्कम सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो। उर्वरित जिल्ह्याचे अपडेट, जिथे 2022-24चा या वर्षाचे पीक विमा अहवाल प्रत्येकी आहे तिथे पुढील 10 ते 15 दिवसात रक्कम जमा केली जाईल शेतकरी मित्रांनो। सरकारने विशेष प्रथम नेमणूक प्रक्रिया चालनी करण्यास आदेश दिलेला आहे शेतकरी मित्रांनो। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 2025 वर्षातील सुरुवातीला मोठ्या दिलासादायक बातमी झालेली आहे। पीक विम्याच्या नुकसानीमुळे आर्थिक ताण वाढलेल्या शेतकऱ्यांना बांधवांसाठी राज्य सरकारने पीक विमा दाव्यांचे वितरण मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे। त्यामध्ये एकूण 45 लाख शेतकऱ्यांना सरकारी 17,000 रुपये प्रति हेक्टर मिळणार असून ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे शेतकरी मित्रांनो। पहिला टप्पा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये पंचनामे आधीच पूर्ण झालेले आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो। बहुतेक जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा 30 ते 40% शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे शेतकरी मित्रांनो। तुमच्या झाले का ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि दुसरा टप्पा आहे की कापूस आणि सोयाबीन पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। आणि तिसरा टप्पा आहे की त्या टप्प्यामध्ये अवकाळी पाऊस, पूर आणि गारपिटीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तिसऱ्या टप्प्यामध्ये। अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो।